प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. ह्यावेळेला आपण प्रार्थना करू. आकाश पृथ्वी निर्माण करणारे प्रभू, तुला धन्यवाद देतो. आम्हाला तू परत वचनामध्ये आणलंस, आभार मानतो. आम्हाला वचन समजण्यासाठी ज्ञान दे, बुद्धी देतो. पवित्र आत्म्याची संगती आणि मार्गदर्शन दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. आपण यावेळेला प्रकटीकरणाचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन पाहणार. प्रकटीकरण पहिला अध्याय, तिसरं वचन. प्रकटीकरण पहिला अध्याय, तिसरं वचन. नीट लक्षात ठेवा, नीट पहा. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला अंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. देव बाबा आशीर्वाद देव. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, विचार करा या वचनावर. या वचनामध्ये झाडाचा उल्लेख आणि पाण्याच्या प्रवाहाचा उल्लेख केलेला आहे. झाड म्हणजे काय आणि पाण्याचा प्रवाह म्हणजे काय? जे आपल्याला हंगामी फळ देते. या एका ओळीमध्ये हंगाम आणि फळ या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. हंगाम म्हणजे काय आणि फळ म्हणजे काय? पुढचं वाक्य आहे, ज्याची पाने कोमजत नाहीत. ज्याची पाने, कोण आहे असा, कोणतं झाड आहे असं का ज्याची पाने कोमजत नाहीत, सुकत नाहीत आणि गळून पडत नाहीत झाडावरून? कोणतं झाड आहे असं? अशा झाडासारखा तो आहे. अशा झाडासारखा तो आहे. असं एक झाड आहे जगामध्ये का ज्याची पाने सुकत नाहीत, कोमजत नाहीत आणि ती पाण्याच्या प्रवाहाजवळच लावलेली असते. त्याचे दुर्गम भागामध्ये, डोंगर टेकड्यांवर आणि निर्जन प्रदेशामध्ये नाही सापडत ते झाड. किती विशेष गोष्ट आहे. आणि मग जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. आणि जे झाड ते काही हातात घेतं ते सिद्धीत जाते. म्हणजे झाडसुद्धा काम पूर्ण करण्याची तयारी ठेवते. देव बाबा आशीर्वाद देव. या वचनाचा अर्थ प्रत्येकाला कळला पाहिजे. पण खेदाची गोष्ट आहे, राग मानू नका, मी पास्टर नाही, पण खेदाची गोष्ट आहे, वचनांचा अर्थ आमच्या बंधू भगिनींना ठाऊक नसतो. आणि मग आम्हाला जेव्हा वचनाचं शिक्षण दिलं जातं तेव्हा चुकीच्या अर्थापासून शेकडो किलोमीटर आम्हाला लांब नेलं जातं आणि आमची दिशाभूल होते. आणि त्या दिशाभूलीमध्ये सैतान आम्हाला टॉर्चर करतो, त्रास देतो. दुःख, संकट, आजार, अडचणी, अशांती, बेचैनी आणि मग शेवटी अविश्वास. आणि अविश्वास निर्माण झाला का मग समजायचं स्वर्गाच्या राज्यापासून रोजचं एक पाऊल दूर. म्हणून आजच वेळ बंधू भगिनींनो, आजच वचनाचा अर्थ करून घ्या. स्तोत्र संहितेचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन. झाडाचा उल्लेख आहे. झाड काय आहे, प्रवाह काय आहे, हंगाम काय आहे, त्याच्यामध्ये येणारी फळं कोणती आहेत, त्याची पाने कोमेजत नाहीत, सुकत नाहीत, ते झाडावरून गळत नाहीत आणि ते झाड काम सिद्धीस नेण्याचाही परमेश्वराच्या आशीर्वादाने पूर्ण करतं. किती विशेष गोष्ट आहे. आज माणसांनी कामं पूर्ण नाही होत, पण झाड काम पूर्ण करते. आज माणूस वैतागलेला आहे, हैराण झालेला आहे त्याच्या संकटांमुळे आणि त्या झाडाची पाने कोमेजत नाहीत. आज माणसाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण त्या झाडाला पाणी 24 तास त्याच्या मुळांजवळ पाणी असतं. किती आनंदाची गोष्ट आहे. खरा विचार करा आणि विचार केल्यानंतर तो अर्थ समजून घ्या. नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या अर्थाबद्दल बोलणारच आहोत. देव करो सर्वांना आशीर्वाद देव. ह्यावेळेला आपण परत प्रार्थना करू. प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने जो शिक्षक तू आम्हाला दिलेला आहे तुझ्या वचनाप्रमाणे, त्याच्याद्वारे तू आम्हाला अर्थ समजावून दे. प्रभू देवा, प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.